जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर भ्याड हल्ला, 26 जणांचा मृत्यू, 13 जखमी, नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधील एकाचा समावेश। एनआयए जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार, बेसरन भागात पथक पाहणी करणार। द रेझिस्टन्स फ्रंटनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान मोदी भारतात, विमानतळावरच परराष्ट्र मंत्री एनएसए यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा, तर सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीतही सहभागी होणार। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली। आज पहलगामची पाहणी करणार। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी, सुरक्षेचे पोकळ दावे सरकारनं करू नयेत, राहुल गांधींची टीका, तर संजय राऊतांकडून राजीनाम्याची मागणी। लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यांवर दहशतवाद्यांचा हल्ला, पती गमावलेल्या नववधूचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ, तर कर्नाटकातील दाम्पत्यापैकी पतीवर गोळीबार। काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी, ठिकठिकाणी सुरक्षा वाढवली। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त, अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरण्यास सुरुवात। पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीत भीषण आग, 7 ते 8 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।